गायने ना जगणं नकोसं केलंय. अरे 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 आवरा रे, कोणतरी तिला आवरा. अहो फराळाचं तयार आहे, आणू का? नाही आता नको, हिशोब करतोय. दुकानावर जाताना दे. काय हो, कालपासून पाहते मी, एवढा कसला मोठा हिशोब आहे ज्याचा अजून उलगडा होत नाही. काय नाही ग, सोलापुराहून पांघरुणं मागवली होती. माझ्या हिशोबाप्रमाणे मी त्यांना सगळे पैसे देऊन झाले, पण त्यांच्या हिशोबाप्रमाणे मी त्यांना आणखीन काही पैसे देणं लागतोय. ते कसं ते पडताळून पाहतोय सारखा हिशोब करून. त्यांना म्हणावं पैशाचं देणं असेल ना तर आम्ही देऊच, उगाच तगादा लावू नका. नाही ग, त्यांनी तगादा लावलेला नाही. सुखलाल शेठ हिशेब पडताळून पहा असं सांगून गेले. नाही तसं मी त्यांना म्हणालोय 4 दिवसांनी परत या, काही देणं लागत असेल तर देऊन टाकेन आपलं. अगं आता आपल्या या बाळापुरात आपल्या तानीनं किती गावकऱ्यांचं नुकसान केलंय. त्यांचं नुकसान भरपाई आपण दिलीच की नाही, तर या मालाचे पैसे मी ठेवीन. ते आहेच हो, पण सुखलाल शेठ, सुखलाल शेठ, काय रे, अरे काय झालं, एवढा घाबरा गुबरा का दिसतोयस? अहो वाईच घोटाळा झालाय. काय घोटाळा झाला? अहो आपली तानी पुण्यांदा चराक सोडून पळून गेली आहे. काय? अरे देवा, आता काहीला साखर दंडाने बांधून ठेवायचं का हो? हे बघ, हे तू जा लवकर आणि तानीला घेऊनच ये. ए थांब, हे बघ एकटा जाऊ नकोस, 3-4 गडी माणसं बरोबर घेऊन जा. अरे तानी तुला एकट्याला आवरणार नाही. अरे नुकसान भरपाई देण्यापेक्षा 4 माणसांची बिदागी दिलेली परवडली. चल चल, निघ लवकर. जी चल. काय हो, काय करायचं आता या तानीचं? डोक्याला नुसता व्याप झाली ही. हो ना. परवा काय तर त्या तुकोबाच्या मळ्यामध्ये जाऊन पिकाची नासाडी केली. काल काय तर त्या जनाबाईच्या अंगणामध्ये जाऊन फुलं झाडं चिरडली. 1 ना 2 ना अनेक हिच्या तक्रारी. त्याला आवरायचं तरी कसं आपण अगदी म्हणतो गाय म्हणजे गरीब, पण हे कसं चुकीचं आहे ना हे सिद्ध करत फिरत असते ही तानी. कसला उठणार मी, कंबरनं मोडलं माझ्या गाईनं. अहो नशीबवान आहात तुम्ही, हा. एवढ्यावर निभावलं. हा, ती गाय नाहीच मुळी. गाय नाही. हा, अहो वाघीण आहे वाघीण. लाल रंगाचं कापाट दिसलं की तानी चावता ते बघा. तानी कोण? अहो तीच की गाय, आता जिनं तुम्हाला ढुशी दिली ती. अजबच आहे गाई. ते गाईचा मालक बी अजबच आहे. सुखलाल शेठ. सुखलाल शेठ. तानी, तानी, तानी. सुखलाल शेठ, हा हाय. तानीचे मालक. हा, सुखलाल शेठ बघा, गावातल्या लोकांना तुमच्या तानीनं सळो की पळो करून सोडलंच आहे. आता गावात पाहुणा याची बी सोय ठेवलेली नाही. काय झालं बाळूराव? तुम्हीच सांगा. मी तुमच्या बाळापुरात माझ्या मुलीच्या स्थळासाठी सराफाची भेट घेण्यात जात असताना वाटेत मला तुमच्या गाईनं ढुशी दिली आणि खाली पाडलं. माझ्या हाडाची खिळखिळ केली आणि मला चालवून आली. तुम्हीच सांगा, ह्या अवस्थेत कसा जाऊ मी त्या सराफाकडे? तुम्ही या गावात पाहुणे आहात, तानीनं असं करायला नको होतं. तानीच्या वतीनं मी आपली हात जोडून क्षमा मागतो. पुरे झालं हात जोडून क्षमा मागणं. तुम्ही हात जोडून क्षमा मागायची, तानी पुन्हा असं करणार नाही म्हणायचे आणि तानीनं पुन्हा हेच करायचं. त्यापेक्षा तानीचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाका, हे तुमच्या आणि गावाच्या हिताचं आहे. काय होणार या गावचं तेच कळत नाही. गाईने जीव नकोसा करू. हो सुखलाल शेठ, सुखलाल शेठ बाहेर या. कोण आहे? कसला काल काय? हो जीव नकोसा करून टाकला तुमच्या तानी गायनं. अरे देवा, आता आणखीन काय केलं तानीनं? काय करायचं बाकी ठेवलंय शेठ? रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाटसरूंना तुमची गाय ढुशी मारते. एखाद्या वेळी तिची शिंग कुणाच्या वर्मी लागली तर काय होईल याचा विचार करा. हे बघा सुखलाल शेठ,
तुमची काय तुम्हाला प्रिय असली तरी आम्हाला आमची जीवाची काळजी आहे. हे बघा, तानीनं तुमचं काही नुकसान केलं असेल तर नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. हो, सामानाची नुकसान भरपाई द्याल तुम्ही, पण कुणाच्या जीवाचं बरं वाईट झालं तर काय करणार? ते अहो, तुम्ही तुमच्या तानीला डांबून का नाही ठेवत? अहो काय सांगू तुम्हाला, चराटानं बांधून ठेवतो तिला, पण चराट सोडून पळून जायची युक्ती अवगत झाली तिला. अहो सुखलाल शेठ, तुम्ही तानीचा बंदोबस्त कराच, आणि तुमच्याने होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही काय करायचं ते करू. काय करणार? हा, बोला ना, काय करणार? तिला बांधून खाटकाला विकणार? विकणार नाही, फुकट देऊ, पण तिचा बंदोबस्त करूच. हे बघा, तुम्ही सगळेजण शांत व्हा, कृपा करून शांत व्हा. हवं तर मी हात जोडून क्षमा मागते तुमची सगळ्यांची, पण शांत व्हा. हे पहा, तानीमुळे सगळ्या गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे, हे माहिती आहे आम्हा दोघांना. पण ह्याच्या पुढे तानीमुळे कुणालाही त्रास नाही होणार, तानीमुळे कुणाचंही नुकसान नाही होणार. हवं तर हे वचन मी देते तुम्हाला. ठीक आहे वहिनी, तुमच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवतो, पण ते तानीचं काहीतरी कराच. चला रे. अगं काय बोललीस तू हे? हा, आपण दोघे जण तानीला आवरू शकणार आहोत का? आपण रोजची ही गावकऱ्यांची बोलणी ऐकायची, तानीमुळे जे नुकसान होतं त्याची भरपाई करायची. शेवटी आपलंही नुकसानच होतंय ना. हो, मी काय म्हणते, आपण तानीला दूर कुठेतरी सोडून आलो तर? तिला कुठे नेऊन सोडणार? हा, सांग ना. अगं मागे 2 वेळा हा प्रकार करून झाला, ती परत वाट शोधत आपल्या घरी आली. आता तिला हिमालयात जरी नेऊन सोडली ना तरी ती वाट शोधत परत आपल्या घरी येईल. म्हणे कुठेतरी सोडून येऊया तिला. मग काय म्हणताय, हे सगळं असंच सुरू राहू द्या का? बघूया, काहीतरी करूया. आता ती कुठं हुंदडते ते बघून तिला घरी घेऊन येतो. हा, आलोच. या सुखलालच्या ताणीचा आहे ना सोक्ष मोक्षच लावायला हवा. अहो ही गाय नाहीये, वाघीने वाघी. माझं मुलगा बांधावरून चालत गेलं, हिने मारली ढुशी. अहो तिचं कंपडच मोडलं. हे तानी दिसली की लोक आडोसा धरतात, ही असली कसली काय? सुखलालला तक्रार करून काय बी उपयोग नाही. गाय त्याच्या मालकीची आणि ती काय त्याला जुमडतच नाही. अरे पाहुणं, असं काही दाबडतात, वाघ लागला तुमच्या मागं का? अहो वाघ बिग नाही हो, ती गाय. तानी तानी पाहुणं, गावात नौके दिसता, जरा जपून हिंडा. या तान्या गायने साऱ्या गावाला सळव की पळ करून सोडले. कमालच आहे, तुम्ही गावकरी काहीच कसं करत नाही. ती मारकी गाय एक दिवस एखाद्याचा जीव घेईल. आमच्या मनात बी तेच आहे की तिचा जीव घ्यावा म्हणून, पण भो हत्या करणं पाप आहे ना, असा प्रत्येक खेपेला विचार येतो, मग तो टळतोच आमचा. अहो पण तुमच्या गावात एखादा खाटीक वगैरे असेल ना? आहे ना खाटी. गाय कोणाची? त्या सुखलालची. आणि सुखलाल काय गाय मारून देणार नाही. मग त्या गायसाठी तुम्ही गावकऱ्यांनी मरावं. नाही, मी काय म्हणतो, आपण परस्पर तानीचा काटा काढला तर तो कसा? खाटक्याला तानीने गायला मारायचा प्रयत्न करू, त्याला सांगू गायनं शिंगावर घेतलं म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिला मारली. अरे तानी आली वाटतं, चला आणू सगळ्या, आणू सगळ्या. आज सोडत नाही या तानीला. माळावर चराय गेलेल्या माझ्या शेळ्या या तानीनं पळवून लावल्या. जणू काहीला एकटीला माळरान चरायला सोडलंय. आज 2 शेळ्या माझ्या ज्या पळाल्या त्या परत आल्याच नाहीत. गावकऱ्यांचा पाठिंबा आहे म्हटल्यानंतर झील घेतोय जा.
मला माहिती आहे सेवाराम, सारा गाव माझ्या तानीच्या जीवावर उठलाय. तो खाटी खोटं बोलतो. तो तानीला ठार मारण्यासाठी टपून बसला असणार. आपल्या जीवाला धोका आहे असं समजून तानीनं त्या खाटकाला आपल्या शिंगावर ओढलं असणार आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यावरच खाटीक हे कृत्य करायला तयार झाला असणार. तू बोलतोयस त्यात तथ्य आहे असं मलाही वाटतं. पण बहुतांश गावकरी हे तानीच्या जीवावर उठलेत. यामागचं कारण आधी जाणून घे, मग तुला समजेल की यात त्यांची काहीही चूक नाही. सेवाराम, अरे हे काय बोलतोयस तू? गोहत्या हे आपण आपल्या धर्मात महापातक मानतो. मान्य आहे, म्हणून तर त्यांनी खाटिकाचा आधार घेतलाय. कारण त्यांच्या धर्मात गोहत्या हे पातक मानलं जात नाही. स्वतःचा जीव जर धोक्यात असेल तर तो ज्याच्यामुळे धोक्यात आला आहे त्याला संपवण्याचा प्रयत्न प्रत्येक सजीव करीत असतो. तेच कृत्य गावकरी करतायत. तानीच्या वर्तणुकीवरून त्यांच्या जीवाला धोका संभवतो हे तू पाहतोयसच. खरंय, पण मग आता मी काय करू? मला गावकऱ्यांचं नुकसानही नकोय आणि तानीचा जीवही वाचवायचा आहे. तू एक गोष्ट करू शकतोस ज्याच्यामुळे तुझे दोन्हीही हेतू साध्य होतील. सांग, लवकर सांग सेवाराम, लवकर सांग. अरे तसं जर का होणार असेल ना तर तू जे सुचवशील ते करायला मी तयार आहे. लवकर सांग. तू तुझी ताने गाय दान करून टाक. काय? हो शुक्ला, आपल्या धर्मात गोहत्या जसं महापातक मानलं गेलंय तसंच गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलंय. तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या या पुण्यसंचयामुळे तुला स्वर्गप्राप्ती होईल. पण तानीसारखी गाय कोण स्वीकारेल? मी कोणाला दान करू तिला? शेगावचे गजानन महाराज. शेगावचे गजानन महाराज? हो शुक्ला, ते एक थोर संत पुरुष आहेत. त्यांच्या चरणी लागून तानी कदाचित चांगलं वागूही शकेल. तू म्हणतोयस ते खरं आहे सेवाराम. अरे पण तानीला दान करायचं म्हणजे माझ्या काळजाला घरं पडतील. तुला एक सांगू शुक्ला, नवरात्रात आपण नारळ घटावर ठेवतो, त्याचा प्रसाद बनवून खातो. तोच नारळ जर का खवट निघाला तर त्याला निर्मळ पवित्र नदीत अर्पण करून त्याचा उचित मान ठेवतो. सेवाराम, हेच तू तानेच्या बाबतीत कर. शेगावचे गजानन महाराज हे कोणत्याही निर्मळ आणि पवित्र नदीहून श्रेष्ठ आहेत. तानी महाराजांना अर्पण केल्यानं एका संताला गोदान केल्याचं पुण्य तुझ्या पदरात पडेल आणि तानीचाही उद्धार होईल. बांधा बांधा मला, बांधून ठेवा, छळ करा माझा, कारण मी एक पशु आहे ना. पण लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. बघा बघा, हा स्वतःला माझा पालन करता, माझा पिता म्हणवतो. कोण असा निष्ठुर पिता आपल्याच मुलीचे असे हाल करेल? तानी, तानी, मला खूप दुःख होत आहे ग, वाईट वाटतंय. पण मी असाही आहे. अरे, मला जखडून ठेवलेले दोर सोडण्यात कसली असहाय्यता. सारा गाव तुझ्या विरोधात आहे. तुझ्या वागण्यामुळे लोकांचं बरंच नुकसान झालंय. तू दिलीस ना त्यांना नुकसान भरपाई? नुकसान भरपाई दिल्यामुळे तुझ्या वागण्याकडे ते कानाडोळा करतील अशी आशा मला फलद्रूप होताना दिसत नाहीये तानी. म्हणजे? तानी, तू आई विना वाढलीस, स्वतःही गाभण राहिली नाहीस. त्यामुळे तुला आई आणि लेकरांमधला जिव्हाळा कळलेलाच नाही. म्हणून तू अशी बेजबाबदारपणे वागत असावीस. मी काय केलं? तानी, तू जाणाऱ्या येणाऱ्यांवर हल्ला करतेस, त्यांना इजा पोचवतेस. एखाद्याच्या शेताचं किंवा धान्याचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मी करून देऊ शकतो. पण तुझ्यामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याची भरपाई मी कशी करून देऊ? तानी, अगं, एखाद्याचा जीव गेला तर त्याला जन्म दिलेल्या माऊलीच्या डोळ्यातील आसू मी कसे पुसू? तानी, अगं, तू त्या माऊलीच्या हृदयावर केलेला घाव मी कसा भरून काढू? सांग ना. नाही तानी, आता झालं तेवढं पुरेसं. लोक तुझ्या जीवावर उठले. त्यांनी तुझं जर का काही बरं वाईट केलं तर ते मला सहन होणार नाही. त्यामुळं तुझी इथून रवानगी केलेलीच उत्तम. रवानगी? कुठं? तानी, मी ठरवलंय,
तुला गजानन महाराजांजवळ सुपूर्द करायचं. गजानन महाराज हे कोण? महान योगी आहेत गजानन महाराज. लोक त्यांना ब्रह्मांड नायक मानतात. तुला जर का महाराजांच्या स्वाधीन केलं तर तुझ्या वागण्यात आमूलाग्र बदल होईल, तुझा उद्धार होईल. एवढाच यामागचा प्रांजळ हेतू. यापूर्वीही तू मला हवी हवीशी होतीस, यापुढेही हवी हवीशी वाटत राहशील. आजचा या घरातला तुझा शेवटचा दिवस तानी. मला मला क्षमा कर. नाही, मी कुठेही जाणार नाही. बघू कोण काय करतंय ते. एवढीसाठी काय आवडता येत नाही? काही मातृशक्तीची प्रतिभा आहे. महाराज काय झालं? तुमचं संकट तुम्ही आमच्यावरती लादू बघताय, पण ते सहजासहजी शक्य नाही. जीव मेटाकुटीस येणार आहे तो तुमचा. महाराज कोणाशी बोलता आहात आपण? संकट. महाराज कोणतं संकट? कोण तुमच्यावर संकट घेऊन येत आहे? तसं जर असेल ना तर त्यांना आधी या बंकटलाल अगरवालला सामोरं जावं लागेल. आहे एक संकट, फार द्वाड आहे. कोण महाराज? तानी. तानी? तानी तानी नावाची गाय. तिने अनेकांना त्रास दिला. अरे पण गायच ती. गाय म्हणजे गोमाता. 33 कोटी देवांना आपल्यात सामावणारी, त्यांचा सांभाळ करणारी अशी ही गाय नकोशी होणं म्हणजे प्रत्यक्ष जन्मदात्री आई नकोशी होण्यासारखं आहे. इतकी कशी कृतज्ञ माणसं बंकटा. महाराज ये तानी, ये आमच्याजवळ ये तानी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.